नगरीमध्ये मी निलेश मर्डेकर आपलं पुनश्च एकदा सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, संघ मालकांचं आणि जे प्रेक्षक आम्हाला PTC लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आहेत त्या तमाम क्रीडाप्रेमींचं आपण करूया सहर्ष सहर्ष शब्द सुमनांनी असं स्वागत आणि वळूया आणि पाहूया मॅच क्रमांक 3 ची रंगत। सायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे। सायकर जोडीमध्ये दोन नावं आहेत। पश्चिम महाराष्ट्र अंडर 22 रबर बॉल प्रीमियर लीगचा मालिकावीर किताब जिंकणारे भिवडी गावचे हर्षल खराडे, तर एका बाजूला 22 गावातले पहिले बायकर मॅन जाधव उमरी गावचे ऋषी जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे। षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी लेदर बॉल, टेनिस बॉल, रबर बॉलचा अनुभव ज्यांच्या गाठीशी प्रवीण तांबे सरांसोबत ज्यांनी क्रिकेटची प्रॅक्टिस केलेली आहे, सोबत खेळलेले आहेत असे गोलंदाजी मार्गवरती महाते गावचे विलास सकपाळ अर्थात क्रिकेटच्या पटलावरती कॅलिस या नावाने प्रसिद्ध असणारे गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 1 साठी आलेले आहेत। दोन्ही संघांना आपण देऊया या मॅचसाठी भरभरून शुभेच्छा। अजिंक्य योद्धाच्या टीमने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। शिलार चॅलेंजर या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे। या डाबातला पहिला बॉल प्रगतीपथावरती विलास सकपाळ कॅलिस राईट आर्म राऊंड द विकेट। पहिलाच बॉल हर्षल खराडे यांनी बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे, पाण्याला म्हणतात द्रव्य आणि पहिल्या बॉलचं हर्षल खराडे यांनी स्वागत केलंय भव्य। बॉल सीमा पार षटकार। पहिल्याच बॉलचं दिमागदार रुबाबदार स्वागत केलं आणि पहिलाच बॉल पाठवलाय सीमा पार। हर्षल खराडे नावाप्रमाणे केली या डावाची सुरुवात। लॉंग ऑफला बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे, सरळ 6 धावेंसाठी धावाची सुरुवात आक्रमणाने केलेली आहे। आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय असतो आणि तोच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना निवडलेला आहे भिवडी गावच्या हर्षल खराडे यांनी। कॅलिस पुन्हा तयार, बॉलला फक्त दिशा दिली, शरीरापासून दूर असणारा बॉल। प्रयत्न हाच होता विलास सकपाळ यांचा की शरीरापासून बॉल दूर ठेवायचा। एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे खर्च करतायत अंडर 22 पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि या प्रीमियर लीग मध्ये मालिकावीराचा किताब जिंकणारे हर्षल खराडे चांगली बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये शिलार चॅलेंजर साठी। याही बॉल वरती मोठा धमाका केलाय, समोरच्या बाजूला मिळाला मोका आणि दिला हर्षल खराडे यांनी या बॉल वरती ठोका। बॉल सीमा पार षटकार। जागेवरतूनच हर्षल खराडे यांनी बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे, सरळ 6 धाब्यांसाठी। आज हर्षल खराडे यांना सूर गवसलाय, वेगळ्याच रंगात आज पाहायला मिळतात पहिल्या बॉल पासून आक्रमण। कॅलिस ज्यांच्याबद्दल आपण चर्चा करतो, बऱ्याचशा वर्षाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे, परंतु आज तो अनुभव त्यांना कृतीमध्ये आणावा लागेल। तुम्ही पाठीमागे काय केलं लोक लक्षात ठेवतात, पाठीराखे लक्षात ठेवतात, तुम्ही आज काय करता प्रत्यक्षात पाठीराखे पाहत असतात, तुमच्याकडून अपेक्षा वाढलेल्या असतात। त्यामुळे आज कॅलिस यांच्याकडून टीम अजिंक्य योद्धाजला अपेक्षा वाढल्या असतील। पुन्हा तयार होतील राईट आर्म राऊंड द विकेट विथ द अँगल। वेळेच्या अचूकता या फटक्याच्या पाठीमागे हर्षल खराडे यांना साधता आली नाही, परंतु स्ट्राइक रोटेट केला आणि पहिल्यांदा स्ट्राइक वरती आणलेला आहे। याच ओव्हरमध्ये 22 गावातला पहिला बायकर मॅन म्हणून ज्यांच्या नावाची दखल घ्यायला लागते ते जाधव उमरी गावचे एक युवा ऑलराऊंडर खेळाडूची चर्चा 22 गावामध्ये आहे आणि ते नाव आहे ऋषी जाधव। स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये तयार। टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, आला तो डॉट। यंदाचं 22 गाव प्रीमियर लीगचं पर्व ज्या खेळाडूने गाजवलं असा खेळाडू बॅटिंग मार्क वरती एका बाजूला अनुभव कृतीमध्ये आणत असताना विलास अर्थात कॅलिस ज्यांना गोलंदाजी मार्क वरती आपण पाहत आहोत। मनोबल वाढवणारा बॉल असेल, कारण या षटकामध्ये जर आपण पाहिलं षटकार सिंगल कभी खुशी कभी गम असं असणार विलास सकपाळ कॅलिस यांचं हे षटक। टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल, आता कॅलिसने आपली चमक आणि धमक शेवटच्या काही बॉल वरती दाखवली आणि कमबॅक जोमाने केलं आणि षटक क्रमांक 1 चा खेळ संपला। बॅटिंग करत असताना शिलार चॅलेंजर या टीमने बनवलेल्या आहेत धावा 14-0 गडी बाद।
शेलार चॅलेंजर विपक्ष अजिंक्य योद्धा अशी लढत तुम्ही पाहत आहात, अनुभवत आहात. पहिला डाव सुरू आहे आणि पहिल्या डावामध्ये एका षटकाचा खेळ संपलेला आहे. हर्षल खराडे यांचा खेळ आज बहरलेला आहे. चांगली बॅटिंग केली. ही संघासाठी एक जमेची बाजू आहे, परंतु एका बाजूला अद्यापही विकेट मिळाली नाहीये अजिंक्य योद्धाज या टीमला, कारण दोन्ही संघांना सामना फार महत्वाचा आहे. दोन्ही संघ विजयाच्या शोधामध्ये आहेत. जिंकणं फार महत्वाचं आहे. या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं आहे, तर हा सामना जिंकावा लागेल. ओव्हर नंबर 2 साठी आता षटकामध्ये बदल केलेला आहे. गवडीचा वैभव सकपाळ गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत हे षटक हाताळण्यासाठी. कालही वैभव सकपाळ यांनी चांगली गोलंदाजी केली. चांगला बॉल पायांवरती ठेवलाय, म्हणजे ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं ना, अगदी त्याच प्रकारचा बॉल वैभव सकपाळ यांनी टाकलेला आहे. पहिला बॉल डॉट बॉलने सुरुवात केली आहे. वैभव सकपाळ चांगली गोलंदाजी. हर्षल खराडे यांना बांधून ठेवलंय. हे युवा खेळाडू एकामेकासमोर. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल आणि त्याला पाठवलंय एका सिंगल धावेसाठी. एक पेक्षा अधिक काय आता या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. वैभव सकपाळ यांनी 2 बॉलच्या पाठीमागे चांगला खेळ केला. धावसंख्येचा वाढलेला वेग आता थोडासा कमी केलाय. 2 बॉल चांगले टाकले. 1 धाव खर्च केलेली आहे. हर्षल खराडे किती वरती बॅटिंग करतायत? 6 बॉल 15 वरती आणि ऋषी जाधव 0 वरती बॅटिंग करतायत. ही स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. वैभव सकपाळ यांनी 2 बॉल टाकले, 1 धाव खर्च केली, 1 डॉट टाकला. पाठी ओढलाय बॉल. बॅकलिफ्टचा वापर केलाय. कव्हर्सला क्षेत्ररक्षक बॉलचा पाठपुरा करण्यासाठी जातील, परंतु त्या अगोदर बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून बॉल सीमा पार. हर्षल खराडे यांचा वार चौकार. बॅकलिफ्टचा अगदी योग्य वापर केला. टायमिंग प्रॉपर केलं. हर्षल खराडे यांनी बॉल पाठवला डीप कव्हरला सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. धावसंख्या वाढवणार हा चौकार. नजर रोखून धरलेली आहे या बॉलच्या पाठीमागे. बॉल खेळावा की सोडून द्यावा अशा द्विधा मनस्थितीमध्ये हर्षल खराडे अडकले. बॉल सोडून दिला. कोणतीही धाव आली नाहीये. डॉट आलाय. षटक क्रमांक 2चा खेळ सुरू आहे. शेवटचे काही बॉल. आपटला. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न वैभव सकपाळ यांचा, आणि पंचाने सांगितलं की हा दिशाहीन बॉल आहे, खेळण्याच्या आवाक्या बाहेरचा आहे, त्यामुळे हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. वैभव सकपाळ सुरुवातीचे काही बॉल वैभव सकपाळ यांनी चांगले टाकलेले आहेत. लगेचच आकाश जांभळे आणि त्यानंतर मंगेश शिर्के आल्याने काही ना काहीतरी चर्चा केली, कारण मोनोबॉल वाढवणं फार महत्वाचं. असं एखादा सल्ला जर तुम्ही दिला, तो सल्ला आमूलाग्र बदल करू शकतो. मग जीवन असेल किंवा क्रिकेट. फुलटॉस बॉल, त्याला माफी नाहीये. फुलटॉस बॉल वरती मारलेला ताव, दिलेला योग्य न्याय. बॉल सीमा पार. या बॉलची उडान हर्षल खराडे यांचा शेलार चॅलेंजर साठी हा 6चा लगान. बॉल सीमा पार. षटकार. फुलटॉस बॉलला अगदी चांगला योग्य न्याय दिला आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. बघता बघता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता 26 धावा, 0 गडी बाद. शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी आहे. 3 षटकानंतर तुम्हाला 1 मिनिटाचा कालावधी आहे. धोरणात्मक वेळ तुम्हाला प्रदान केला जाईल. या प्रीमियर लीगचा याच्या पण नोंद घ्या, परंतु तुम्ही प्रत्येक ओव्हरला टीम मीटिंग घेऊ शकत नाही. 3 ओव्हर नंतर तुम्हाला तो वेळ प्रदान केला जाईल ज्याला स्ट्रॅटेजिक टाइमआउट म्हणतात. याच्या पण नोंद घ्या. त्याच्यामुळे तुम्ही पाणी मागवू शकता, त्याच्यामुळे तुम्ही टीम मीटिंग घेऊ शकता. याच्या पण दक्षता घ्या. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2चा वैभव सकपाळ. आपटलाय बॉल आणि आता हा नो बॉल आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. यानंतरचा बॉल असणार आहे तो फ्री हिटचा. फलंदाजाला मुभा, मोठा फटका खेळण्याची. गोलंदाज आता वैभव सकपाळ यांना आता अग्निदिव्यातून जावं लागेल, कारण हा बॉल फार पाठी ओढला. फ्री हिटचा बॉल. फ्री हिटच्या बॉल वरती ताकदीचा वापर केलाय आणि तोही बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. तडक फडक बेधडक हर्षा खराडे यांचा फटका आलाय कडक. बॉल सीमा पार. षटकार. एका बाजूला हर्षल खराडे यांनी काय बॅटिंग केली, धुडगूस घातलाय मोठ्या फटक्यांचा. 11 बॉल मध्ये 31 धावांचा झुंजार खेळ भिवडी गावच्या हर्षल खराडे यांनी मैदानाच्या आतमध्ये केलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या बघता बघता 33 वरती जाऊन पोहोचलेली आहे. हर्षल खराडे
चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये टीम मीटिंग बोलवलेली आहे, कारण धावसंख्येचा वेग वाढलाय. संघाला अद्यापही विकेट मिळाली नाहीये. आता कॅलिस आणि टीम आता कुणाच्या हातामध्ये बॉल सोपवणार, संपूर्ण आतापर्यंतचा आढावा घेऊया. हर्षल खराडे 11 बॉल 31, ऋषी जाधव यांनी फक्त 2च बॉल खेळलेले आहेत, परंतु विलास कॅलिस यांनी 1 षटक हाताळत 14 दिल्या. वैभव सकपाळ 19 धावा खर्च केल्या. म्हणजे धावसंख्येचा आलेख ग्राफ जर तुम्ही शिलार चॅलेंजर या टीमचा पाहिला ना, तर तो वाढता आहे. एका बाजूला अनेक प्रश्न आता उभे आहेत, त्या प्रश्नांना आता उत्तर द्यावं लागेल. आणि त्याच वेळेस मात्र ओव्हर नंबर 3 साठी भिवडी गावचा संकट मोचक खेळाडू गोलंदाजी मार्गवरती आलाय आणि क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती प्रविष्ट केलंय आकाश जांभळे. हा असा खेळाडू आहे ना, जेव्हा जेव्हा भिवडी संघ अडचणीमध्ये अडकला ना, तेव्हा तेव्हा या खेळाडूने भिवडी संघाला अडचणीतून बाहेर काढलं. परंतु आज अजिंक्य योद्धाजला बाहेर काढतील का? परंतु आता ऋषी जाधव यांचा मोठा टोला आणि त्यांच्या बॅटचा बोलबाला सुरू झाला मैदानाच्या आतमध्ये. शक्ती आणि युक्तीचा या बॉलच्या पाठीमागे साधलाय मेळ आणि ऋषी जाधव यांनी केलाय या बॉलवरती हा चांगला खेळ. बॉल सीमा पार, षटकार. भाई अब ये भी कहा पीछे रहने वाले. ऋषी जाधव यांनी आक्रमण केलेलं आहे. आकाश जांभळे मोठी उमेद विकेटच्या शोधामध्ये, राऊंड द विकेट. आता याही बॉलवरती ऋषी जाधव यांनी मोठा फटका खेळलाय. फटका आहे मोठा, नाही होणार शेलार चॅलेंजर या टीमला धावांचा तोटा. ऋषी जाधवचा वार, बॉल सीमा पार, षटकार. आडव्या बॅटने ऋषी जाधव यांनी आक्रमण केलेलं आहे. आकाश जांभळे संकट मोचक खेळाडू म्हणून क्रिकेटच्या पटलावरती प्रसिद्ध आहेत. अजिंक्य योद्धा संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय आणि आकाश जांभळे अजिंक्य योद्धाजला अडचणीच्या पेचामधून बाहेर काढणार का? क्षमता आहे, प्रतिभा आहे, तयार. शरीरापासून बॉल दूर ठेवलाय, फक्त बॅटचा चेहरा बॉलला दाखवला, दिशा दिली, दुसरीचा प्रयत्न केला. हे युवा खेळाडू खेळपट्टीवरती आहेत आणि शेलार चॅलेंजरने जी काय रणनीती आखलेली आहे ना स्ट्रायकर जोडीमध्ये, म्हणजे अंडर 22 चे खेळाडू स्ट्रायकर जोडीमध्ये पाठवलेले आहेत आणि त्यांना एक खुलं लायसन दिलंय, जा तुम्ही आक्रमण करा, आणि तेच केलंय. परंतु एका बाजूला अजिंक्य योद्धाची आपण चर्चा करतोय. ओसंडून धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत अजिंक्य योद्धाच्या टीमने. हा चांगला बॉल, मन बॉल वाढवणारा, प्रभावशाली आहे. ऋषी जाधवला प्रभावित करून चाललाय. याच प्रकारची धारदार गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉल टाकावे लागतील, फलंदाजांवरती दडपण आणावं लागेल, विकेट घ्यावे लागतील. आकाश जांभळे पुन्हा तयार, परंतु ऋषी जाधव यांनी आणखीन एक बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची कहाणी, ऋषी जाधवचा फटका आहे तुफानी आणि याच नावाची मैदानाच्या आतमध्ये आता आली आहे. या ओव्हर मध्ये सुनामी, बॉल सीमा पार, षटकार. या ओव्हरमध्ये आतापर्यंत आकाश जांभळे यांनी 20 धावा खर्च केलेल्या आहेत. आयुष्यात ज्यावेळेस सर्व काही संपल्यासारखं वाटेल ना, त्यावेळेस पुन्हा एकदा सुरुवात करायला घाबरू नका, कारण या वेळेची सुरुवात शून्यातून नाहीये, तर ती अनुभवातून आहे आणि तो अनुभव कृतीमध्ये आणावा लागेल. लागोपाठचा आणखीन एक बॉल, सीमारेषेच्या पलीकडे ऋषी जाधव यांचा दिलखेच फटका, सीमा पार, षटकार. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 59 धावा. ऋषी जाधव यांचा कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या युवा खेळाडूंनी या संपूर्ण डावामध्ये प्रभाव टाकलाय आणि काय बॅटिंग केलेली आहे. दुडगुस घातलाय, धुमाकूळ घातलाय, धिंगाणा घातलाय मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या फटक्यांचा 1 मिनिटाचा तुम्हाला वेळ आहे धोरणात्मक, याचा तुम्ही फायदा करून घेऊ शकता, याची दक्षता तुम्ही घ्या. पाणी मागवू शकता किंवा टीम मीटिंग घेऊ शकता, परंतु रेग्युलर ओव्हर्स मध्ये तुम्ही वेळ घेऊ शकत नाही, याची आपण दक्षता घ्या. ओव्हर नंबर आता 4 ला होईल सुरुवात आणि याच षटकासाठी एका अनुभवी खेळाडूला गोलंदाजी मार्गवरती बोलवलेलं आहे, ज्यांनी जिल्ह्यामध्ये जाऊन चांगलं क्रिकेट खेळलं, तालुक्यामध्ये चांगलं क्रिकेट खेळलं. असं मसवे गावचं नाव म्हणजे मंगेश शिर्के. षटक क्रमांक 4 मध्ये आलेले आहेत. मंगेश शिर्के म्हटलं की अनुभव त्यांच्या गाठीशी, परंतु तो अनुभव आज त्यांना कृतीमध्ये आणावाच लागेल.
संघाला अद्यापही विकेट मिळाली नाही अजिंक्य योद्धाज या टीमला. या मॅचमध्ये पुन्हा यायचं असेल ना तर या 2 ओव्हरमध्ये अजिंक्य योद्धाज या टीमला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण प्रत्येकाची खरा वेळ ही कायमची मुक्कामाला नसते, ती बदलते. आणि अजिंक्य योद्धाची परिस्थिती बदलेल का? मैदानाच्या डाव्या बाजूला खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक वेगाने आले, गवतातून मार्ग काढत बॉलपर्यंत पोहोचले, बॉलची फेकी स्ट्रायकर एंडला केली. हर्षल मामूलकर तिकडे होते, एक सिंगल 10व्या बॉलच्या पाठीमागे आलेली आहे. आणि सुरुवात मंगेश शिर्के यांनी पहिल्या बॉलच्या पाठीमागे चांगली केली आहे. धावसंख्या आहे 60 धावा, बिनगडी बाद. ऋषी जाधव स्ट्रायकर एंडला, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, निर्धाव आलाय. मंगेश शिर्के यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. ज्यावेळेस मंगेश शिर्के गोलंदाजी मार्कवरती आले ना त्यावेळेस अजिंक्य योद्धाज या टीमची परिस्थिती बिकट होती, परंतु त्याच वेळेस मात्र एक तिकट मारा. मंगेश शिर्के काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न, बॉल वरतून बोटं फिरवली आणि पंचांनी सांगितलं की दिशाहीन बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल मंगेश शिर्के यांना. मंगेश शिर्के यांनी प्रयत्न निश्चित केला की काहीतरी वेगळे करायचं आहे, बॉलला टर्न करायचं आहे. त्या प्रयत्नामध्ये हाताळलेला बॉल, दिशा दिली आहे, फक्त या बॉलला फुल टॉस आहे. फलंदाज स्ट्रायकर एंडला ऋषी जाधव होते आणि त्यांच्या अंगाला जाऊन बॉल भेटतोय, कारण अशा बॉलसाठी ते तयार नव्हते. आणि ऋषी जाधव सांगतात की बॉल डीप होत होता आणि तो माझ्या अंगाला येऊन लागलेला आहे आणि त्यामुळे या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते. ऋषी जाधव अशा बॉलसाठी तयार नव्हते आणि आता तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे. प्रत्यक्षात बीमर साठी आता पाहिलं जाईल की या बॉलची उंची किती होती. आता तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे. प्रत्यक्षात हा बॉल मंगेश शिर्के यांनी कशा प्रकारे टाकलेला आहे, कारण फार महत्वाचा बॉल आहे दोन्ही संघांसाठी. प्रत्यक्षात निर्णय प्रलंबित आहे, परंतु एकंदरीत या संपूर्ण स्पर्धेचा जर तुम्ही आढावा घेतलात ना, स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आदरणीय अंकुश बाबा कदम पुरस्कृत मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग 2025चा हा एक दैदिप्यमान थरार आपल्याला अनुभवायला मिळत आहे. पारितोषिकांची उधळण असणारी स्पर्धा. निर्णय प्रलंबित आहे. शशी साटम सर तिसरे पंच म्हणून आता काम पाहतील आणि प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे काय घडलेलं आहे याची चर्चा निश्चित होईल. परंतु या स्पर्धेला ज्यांनी विशेष सहकार्य केलेलं आहे त्यांचे अनाउन्समेंट आपण एकदा करूया, कारण एखादी स्पर्धा उभी करायचं म्हटलं ना की त्याच्या पाठीमागे स्पॉन्सरशिप हा फार महत्त्वाचा घटक आहे आणि त्यासाठी ज्यांनी विशेष आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यांचे अनाउन्समेंट आम्ही यानंतर करू, कारण एखाद्या स्पर्धेमध्ये आर्थिक पाठबळ हा फार महत्त्वाचा घटक आहे. आणि हा नो बॉल आहे, पंच शशी साटम सरांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि हा बॉल आता पुन्हा एकदा हाताळावा लागेल गोलंदाजी करताना मंगेश शिर्के यांना. या बॉलच्या पाठीमागे आपण काही धावा स्कोर बोर्ड मध्ये जोडूया. 9+1 अशा 2 धावा असतील याची दक्षता आपण घ्या आणि मॅचला पुन्हा एकदा सुरुवात करा. घाई करा, आता वेळ आपण घेऊ नका. एका बाजूला स्ट्रायकर जोडी तळ ठोकून मैदानाच्या आतमध्ये बसलेली आहे. फ्री हिटचा बॉल, मंगेश शिर्के यांना फ्री हिटचा बॉल टाकावा लागेल. आता उसळणारा बॉल टाकलाय मंगेश शिर्के यांना. टप्पा पडल्यानंतर बॉलने उसळी प्राप्त केली, डॉट आलाय. कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये. निर्धाव बॉलची सांगता होतीये. शेवटचे काही बॉल.
एक पाय पुढे काढला, पदल आली त्याचा वापर केला, बॉलने घेतला बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा मिळू शकला नाहीये. ऋषी जाधव आउट होऊन माघारी येत आहेत. 26 धावांचा झुंजार खेळ ज्यांनी केला असे ऋषी जाधव यांच्या विकेटचं पतन. पदल आली त्याचा वापर केला परंतु टायमिंग प्रॉपर करू शकले नाही, बॉलच्या मिनिट पर्यंत पोहोचू शकले नाही. हताश झाले या स्ट्रोक वरती. जड पावलांनी येत आहेत माघारी. धक्का क्रमांक पहिला शेलार चॅलेंजर या टीमला. जाधव उमरीचा ऋषी जाधव माघारी. आणि मंगेश शिर्के यांचं कौतुक करावं लागेल कारण संघाला विकेट मिळत नव्हती त्यावेळेस मंगेश शिर्के गोलंदाजी मार्ग वरती आले आणि सुरुवातीचे काही बॉल चांगले टाकले, काही बॉल नकारात्मक टाकले परंतु संघासाठी महत्वाची विकेट त्यांनी टिपली. ही एक जमेची बाजू राहिली अजिंक्य योद्धाज या टीमसाठी कारण ही विकेट जी आहे ना ती अजिंक्य योद्धा संपूर्ण टीमचं मनोबल वाढवणारी आहे. कारण प्रत्येक खेळाडू आस लावून बसला होता की आम्हाला विकेट मिळाली पाहिजे आणि अखेरकार ती विकेट मिळाली. परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती या प्रीमियर लीग मध्ये ज्या खेळाडूला सर्वाधिक बोली लागली असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जावली तालुक्यातील पिंपरी गावचा राहुल वांगडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. समोर मंगेश शिर्के. फुलटॉस बॉल दिशा दिलीये या बॉलला, पॉइंट मधून बॉल निघालाय. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. सुरुवात जर डावाची आपण पाहिली ना राहुल वांगडे यांनी एका धावेने केलेली आहे. स्ट्राइक हर्षल खारडे यांच्याकडे दिलेला आहे. या षटकामध्ये आतापर्यंत किती बॉल झालेले आहेत या षटकामध्ये 5 बॉलचा खेळ झालेला आहे. एका बॉलचा खेळ अजून या ओव्हरमध्ये बाकी आहे. हर्षल खराडे 12 बॉल 32 धावांचा खेळ त्यांनी केलाय आणि आज त्यांची बॅट तडपलेली आहे. हा बॉल पुन्हा एकदा हाताळावा लागेल. दिशाहीन बॉल आहे मंगेश शिर्के यांचा. परंतु मंगेश शिर्के यांनी कंपॅरिझन आपण जर केलं ना 3 षटकांबद्दल तर त्याच्या कंपॅरिझन मध्ये मंगेश शिर्के यांनी चांगली गोलंदाजी केली आणि हा बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललेला आहे. एकंदरीत ओव्हर नंबर 4 मध्ये शेलार चॅलेंजरचा धावसंख्येचा वेग मंदावला आणि जर तो कुणी कमी केलाय तर ते नाव आहे मसवे गावचं मंगेश शिर्के यांचं. धावसंख्या आहे 66 धावा 1 गडी बाद. षटक क्रमांक 4 चा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. ज्यांनी या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे महाराजा मार्बलचे वैभव शेठ पवार यांचं आगमन, त्यांचे स्वागत. षटक क्रमांक आता 5 ला सुरुवात होईल आणि गोलंदाजी मार्ग वरती आता बदल केला जाईल आणि या षटकासाठी आता गोलंदाजी मार्ग वरती कुणाला बोलवलं जाईल. स्लॉग ओव्हरचं हे षटक आहे आणि स्लॉग ओव्हर मध्ये हुमगाव गावचा पर्याय निवडलेला आहे. हुमगाव गावचे ऑलराऊंडर खेळाडू हर्षल मामूलकर गोलंदाजी मार्ग वरती. हर्षल खराडे राहुल वांगडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. बॅटिंग करत असताना शेवटच्या 6 बॉलचा खेळ आता बाकी आहे. स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतील. राहुल वांगडे 1 बॉल खेळला, 1च धाव बनवली. शेवटचे 6 बॉल. ताकदीचा वापर केलाय, वेळेची अचूकता चांगल्या प्रकारे साधता आली नाही. बॉल निघालाय डिक्लिअर झोन मध्ये. एका धावेसाठी 1 पेक्षा अधिक काही या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. 1च धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. त्याचबरोबर संकेतजी गोळे यांचं या ठिकाणी आगमन आहे. श्री डेव्हलपर्स त्यांचे आपण स्वागत करूया आणि वळूया आणि पाहूया या मॅचची रंगत. शेवटच्या 5 बॉलचा थरार. टॉस साठी या मॅच क्रमांक 4 श्री भैरवनाथ वॉरियर्स आणि श्री फायटर रिपोर्टिंग करा. आणि अखेरकार हाई बॉल चाललेला आहे डिक्लेअर झोन मध्ये. श्री फायटर आणि भैरवनाथ वॉरियर्स या 2 टीम मध्ये महत्वपूर्ण मॅच असणार आहे. आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. नाणेफेकीचा कौल आपला केला जाईल. हर्षल मामूलकर यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. या 2 षटकांमध्ये आता अजिंक्य योद्धाजने या मॅच मध्ये पुन्हा एकदा येण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्या डावामध्ये आता प्रभाव टाकायला सुरुवात केलेली आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये शेलार चॅलेंजरचा आपण प्रभाव पाहिला बॅटिंगच्या माध्यमातून, परंतु आता अजिंक्य योद्धाज याही टीमने धारदार गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. आता हर्षल मामूलकर. स्ट्राइक एंडला राहुल वांगडे. राहुल वांगडे यांचा फटका फसलाय. बॉल हवेत उभा राहिलाय.
परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचू शकणार नाहीत. बॉलची फेकी केली जाईल. आणखीन एका धाबेचा प्रयत्न केलाय परंतु ताळमेळ बिघडलाय. एकाला आपल्या विकेटचा त्याग करावा लागेल आणि हो, या बॉलच्या पाठीमागे फक्त काहीच धावा शेलार चॅलेंजर या टीमला मिळतील. राहुल वांगडे यांना आपल्या विकेटचा त्याग करावा लागेल. तडजोड करावी लागेल आपल्या विकेटची. आयुष्य असो किंवा क्रिकेट, तडजोड हा आयुष्याचा न चुकवता येणारा एक अविभाज्य भाग आहे आणि राहुल वांगडे यांनी आपल्या विकेटचा त्याग केला, तडजोड केली. आयुष्य असो किंवा क्रिकेट, जीवनामध्ये जर चांगल्या काही गोष्टी यायच्या असतील ना तर काही गोष्टींचा त्याग हा आपल्याला करावा लागतो. त्यागाशिवाय जीवन नाही आणि जीवनाशिवाय त्याग नाही. आणि आता मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या काही बॉलसाठी सुनील गोळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. अंडरआर्म क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट चांगले खेळू शकतात. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. भोगवली कुडाळचे सुनील गोळे. एका बाजूला हर्षल महामुलकर 3 बॉल टाकलेले आहेत, 2 धावा खर्च केलेले आहेत. छोट्या उसळीचा बॉल, वेळेची अचूकता नाहीये. 30 यार्ड मध्ये खेळाडू आहेत, कोणतीही धाव मिळत नाहीये. डॉट आलाय. हर्षल महामुलकर चांगली गोलंदाजी, दिशेवरचं नियंत्रण आणि टप्प्यावरचा ताबा अगदी योग्य आहे. वाखाडण्याजोगी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. काट कसरीचं षटक डेथ ओव्हर मध्ये केलंय. ते काम ज्याची आपण करतोय चर्चा. क्षेत्ररक्षण सीमारेषेलगत चांगलं झालंय, संघासाठी काही धावा वाचवल्या. हा समय सूचकता, हजर जबाबीपणा मैदानाच्या आतमध्ये सीमारेषेलगत पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण केलं. ज्यावेळेस तुम्ही मित्रांनो चांगलं काम करताना त्यावेळेस कुणालाही टाळ्या वाजवायला सांगायला लागत नाही. टाळ्या तुमच्यासाठी आपोआप वाजतात. त्यासाठी जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला करावं लागतं ते चांगलं काम. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. एक जे टार्गेट सेट करेल 72 वरती 2. आपण टॉस करणार आहोत. रिपोर्टिंग करा. भैरवनाथ वॉरियर्स आणि श्री फायटर. शेवटचा बॉल हवेत खेळलाय. कॅचचा कॉल, परंतु कॅच होणार नाही. काही धावा धावून काढण्याचा प्रयत्न खेळपट्टीवरती या जोडीने केलाय, परंतु ही धाव हर्षल पूर्ण करू शकणार नाहीत. फक्त या बॉलच्या पाठीमागे आता 2च धावा घेतल्या जातील. तिसरीसाठी फलंदाज रनआउट आहे हर्षल खराडे. 74 धावा. आता 75 धावांचं लक्ष्य आहे अजिंक्य योद्धा या टीम समोर. येणारे बॉल 30 आपण करूया. त्यानंतरचा टॉस आहे श्री भैरवनाथ वॉरियर्स आणि श्री फायटर. आणि नाणेफेकीच्या कौलमध्ये आवाज असेल लवजे जाधव सरांचा. तर आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. कोंडवे गावचे डॅशिंग माजी सरपंच गणेश दादा निंबाळकर यांच्या शुभासे हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाणार आहे. त्यांना विनंती आहे या आणि आपल्या शुभासे आपण हा टॉस करा. नाणेफेकीच्या कौलसाठी पुन्हा एकदा आपण आमंत्रित करूया. भैरवनाथ वॉरियर्स आणि श्री फायटर अशी होणारी यानंतरची लढत आहे. दोन्ही कॅप्टन्सला, दोन्ही संघनायकांना या ठिकाणी आपण आमंत्रित करत आहोत आणि त्यांचा केला जाईल या ठिकाणी टॉस. थँक्यू व्हेरी मच निलेश मर्डेकर सर, धन्यवाद. चला मी दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती करेन जरा टॉससाठी या. भैरवनाथ वॉरियर्स विपक्ष श्री फायटर्स. एका बाजूला श्री रविदादा दळवी साहेब यांच्या मालकीचा संघ, दुसऱ्या बाजूला राजू धनावडे साहेब यांच्या मालकीचा संघ. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी प्लीज. आदरणीय श्री अंकुश बाबा कदम साहेब पुरस्कृत मैत्री ग्रुप सावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग 2025 तिसरं पर्व आहे आणि आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस. कोण होईल चॅम्पियन आणि कोण असेल प्लेयर ऑफ द सिरीज याची देखील उत्कंठा प्रत्येकाला आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज या टॉससाठी. वेलकम वैभव दादा. अगदी ज्या वेळेला वैभव दादा कॉमेंट्री बॉक्समध्ये असू द्या, व्यासपीठावर असू द्या, कुठे पण आले ना की मग तिकडे हास्य जत्रा चालू होते. म्हणजे जावलीची हास्य जत्रा म्हणायला हरकत नाही आहे. आणि
आणि होय नक्कीच पॉझिटिव्ह वाईब्स म्हणण्यापेक्षा ना जे वातावरण प्रफुल्लित असतं तुमच्या येण्याने ते महत्त्वाचं आहे. आणि कदाचित पाऊस देखील आहे, तुम्ही आलात म्हणजे पाऊस देखील यावा. प्रताप दादा जर यांनी या सामन्यामध्ये बॉलिंग केली तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल वैभव दादा यांच्या माध्यमातून. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी प्लीज. मैत्री ग्रुप सावली म्हणजे इथे मैत्रीशी नाती जपली जातात आणि सगळे हे मित्र आहेत, त्यामुळे या गोष्टी होतात सातत्याने. हा क्रिकेटचा एक भाग, इट्स अ पार्ट ऑफ क्रिकेट. श्री फायटर्सचे कर्णधार प्लीज या. भरनाथ वॉरियर्स कॅप्टन या. श्री फायटर्सचे कॅप्टन श्री रविदादा दळवी साहेब यांच्या मालकीचा संघ आहे श्री फायटर्स. कॅप्टन आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज या टॉससाठी. मान्यवर आहेत भरनाथ फायटर्सचे कॅप्टन देखील दाखल झालेले आहेत, आपण या प्लीज. मॅचला करूया आपण सुरुवात. 75 धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. भिवडी गावचे संकटमोचक खेळाडू आकाश जांभळे आणि सोबतीला गुगली ओंबळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. या दोन खेळाडूंवरती आहे दारोमदार. 75 धावसंख्येचा डोलारा या ठिकाणी सांभाळायचा आहे. बॉलर तयार. कमी गतीने टाकलेला बॉल पाठीमागच्या बाजूला चाललेला आहे एका धावेसाठी. ज्यांनी विमानाने प्रवास क्रिकेटच्या पटलावरती केला असे पिंपरी गावचे राहुल वांगडे गोलंदाजी मार्कवरती आहेत. एक चांगले ऑलराऊंडर, प्रतिभावंत ऑलराऊंडर, परंतु एका बाजूला आज आकाश जांभळे यांना चालावं लागेल. गुगली ओंबळे यांना चांगली बॅटिंग करावी लागेल, चांगला खेळ करावा लागेल. 75 धावांची चिरफाड करताना आज चांगली बॅटिंग हा एकमेव पर्याय अजिंक्य योद्धाज या टीम समोर आहे. दोन्ही संघांना मॅच महत्वपूर्ण आहे. वेळेच्या चुकता साधता आलेली नाहीये. फटका बसला. भिवडी गावचे आकाश जांभळे इथे माघारी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निराश असतील आकाश जांभळे. ज्या प्रकारचा फटका खेळायला गेले, वेळेच्या चुकता साधता आली नाही. बॉलने घेतला बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा लाभू शकला नाही आणि आकाश जांभळे आता येत आहेत माघारी. धक्का क्रमांक पहिला अजिंक्य योद्धाज या टीमला. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे. शेलार चॅलेंजरने कामगिरी दमदार केलेली आहे. बॅटिंगमध्ये चांगला खेळ केलाय. गोलंदाजीमध्ये आता प्रभाव टाकायला सुरुवात केलेली आहे या मॅचमध्ये, परंतु आता बॅटिंगमध्ये चांगली चमक अजिंक्य योद्धाज या टीमला दाखवावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी महाते गावचा एक आक्रमक फलंदाज बॅटिंगसाठी साहिल दळवी क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. गत वर्षी साहिल दळवी यांनी याच प्रीमियर लीग मध्ये पर्व क्रमांक 2 मध्ये चांगला खेळ केलेला आहे. 3 बॉल नंतर आपण टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेक नंतर आपण ही एक ओव्हर संपेल, त्यानंतर टॉस होणार आहे. राहुल वांगडे तयार. टप्पा पडल्यानंतर बॉल ज्या प्रकारे आतमध्ये आला, बॅटचा चेहरा बॉलला दाखवला. साहिल दळवी यांनी डॉट आलाय. चांगली गोलंदाजी राहुल वांगडे. राहुल वांगडे चांगले ऑलराऊंडर आहेत ज्यांनी विमानाने प्रवास केला आणि तेच गोलंदाजी मार्कवरती आहेत. एका बाजूला साहिल दळवी, एक युवा मैदानाच्या आतमध्ये. आज साहिल दळवीला खेळ चांगला करावा लागेल. फटका फसलाय. स्वतः राहुल वांगडे बॉलच्या खाली. महाते गावचे साहिल दळवी आता इथे माघारी. अजिंक्य योद्धाच्या टीमला धक्का क्रमांक दिलाय दुसरा. आज साहिल मोठा खेळ करू शकले नाही आणि एकही धाव ते आज बनवू शकलेले नाहीयेत या मॅच मध्ये. साहिल दळवी यांनी काल थोडासा चांगला खेळ केला होता, परंतु आज
नावाप्रमाणे बॅटिंग करू शकले नाही, परंतु आता शेवटच्या एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे 1 धाव 2 गडी बाद. शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी आहे, परंतु अजिंक्य योद्धासाठी आज मंगेश शिर्के मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. मंगेश शिर्के यांनी अनेक स्पर्धा ज्या आहेत ना त्या दणानून सोडलेल्या आहेत, परंतु आज मंगेश शिर्के त्या प्रकारची बॅटिंग करतील का? नावाप्रमाणे आज खेळ करावा लागेल, कारण संघ अडचणीच्या पेचामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये अडकलाय. मंगेश शिर्के आले आले आक्रमण करतायत, परंतु दुसरीचा प्रयत्न केलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. 75 धावांचा पाठलाग करताना अजिंक्य योद्धासने बनवलेले आहे धावा 3. आपण करूया टॉस. थँक्यू व्हेरी मच निलेश मर्डेकर सर. आपण टॉस करत आहोत दोन्ही टीमच्या दरम्यान. एका बाजूला भैरवनाथ वॉरियर्स श्री फायटर्स हेड अँड टेल कॉल केला जाईल. श्री फायटर संघ कॉल करेल स्विंग द कॉइन. भैरवनाथ वॉरियर्स श्री फायटर्स छापा कॉल केलाय आणि या छापा आलाय. थँक्यू व्हेरी मच मान्यवरांचा आभार. टॉस जिंकलाय महत्त्वाचा आपला निर्णय सांगायचा. क्षेत्ररक्षण. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. थँक्यू व्हेरी मच. टॉस जिंकला अर्थातच श्री फायटर्स त्यांनी घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय भैरवनाथ वॉरियर्सला. धन्यवाद. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात लवजे जाधव सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत टॉस मध्ये ऐकत होता. यानंतर मॅच क्रमांक 4 आहे. तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. पहिला डाव संपलाय, दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. ओव्हर नंबर 2 चा हा पहिला बॉल. टप्पा पडल्यानंतर शरीरापासून थोडासा दूर जाणारा बॉल. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे आलेली आहे. गोलंदाजी मार्गवरती संस्कार ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. डावकुऱ्या हाताचे एक प्रभावशाली गोलंदाज आहेत, परंतु आज गुगली ओंबळे यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. एक युवा खेळाडू आहेत, आज स्वतःला सिद्ध करावा लागेल गुगली ओंबळे यांना बॅटिंग करताना. परंतु एका बाजूला मंगेश शिर्के आणि गोलंदाज संस्कार गोलंदाजी मार्गवरतून निघालेले आहेत. षटक क्रमांक 2 लोअर फुल टॉस. त्याला दिशा दिली आहे फक्त आणि बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. या फटक्याची झलक आता अजिंक्य योद्धाज या टीमचं वाढतंय. या बॉलच्या पाठीमागे धाव फलक, बॉल सीमा पार, षटकार. लोअर फुल टॉसला अगदी योग्य न्याय दिला आणि बॉल पाठवला डीपी स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल ज्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये हर्षल खराडे आणि ऋषी जाधवने केलाय ना, त्या खेळाचं प्रत्युत्तर या खेळाडूंना द्यावंच लागेल. मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका आलाय. मॅच सुरू केली आता. त्याचबरोबर आदरणीय आमचे चंदू शेठ यांचे या ठिकाणी आगमन आहे. त्यांचे आपण या स्पर्धेच्या वतीने मैत्री ग्रुप सावलीच्या वतीने आपण त्यांचं करूया सहर्ष स्वागत. त्यांनाही विनंती करूया की आपणही स्थानपन्न व्हा, विराजमान व्हा. एका बाजूला गुगली ओंबळे यांनी आशा पल्लवित केलेल्या आहेत अजिंक्य योद्धाज या टीमच्या. हर्षल खराडे यांना स्क्रीनवरती आपण पाहिलं, ज्यांनी चांगली बॅटिंग केली या पहिल्या डावामध्ये. परंतु एका बाजूला संस्कार तयार. बॉल क्रमांक 4 मैदानाच्या डाव्या बाजूला फटका खेळलाय. बॅटच्या अगदी मधोमध घेतलेला बॉल. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. गुगली ओंबळे यांचा प्रयत्न सुरू आहे धावा कुटण्याचा, परंतु आता मंगेश शिर्के, मोठी उमेद मंगेश शिर्के. आज मंगेश शिर्के यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. मंगेश शिर्के यांच्या खेळाबद्दल जर आपण चर्चा अनेकदा केली ना, परंतु आज मंगेश शिर्के तो प्रभाव टाकतील काय मॅच मध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक येतील का? एक्स्ट्रा कव्हरला बॉल मार्गस्थ होत असताना फक्त एकच धाव. एका धावेने तितकंसं काही बिघडणार नाही. ज्यावेळेस चौकार षटकार लागतील ना, त्याच वेळेस मात्र निश्चित शेलार चॅलेंजरचं काही ना काहीतरी बिघडेल. परंतु एका धावेने अंतर वाढेल धावसंख्येचा पाठलाग करताना, याचा विचार प्रखरतेने आज करावा लागेल अजिंक्य योद्धाज या टीमला. 14 वरती 2. शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी आहे.
प्रताप शेलारांनी जर एखादा झेल सूर मारून जर पकडला तर त्यांचे मित्र TC हिमांशु सर यांच्या वतीने पारितोषिक आहे. कॅश प्राइज 501 रुपयाचं पारितोषिक. शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी आहे. फार बाहेर बॉल टाकलाय. पंचांनी सांगितलं की हा वाईड बॉल आहे, हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. स्ट्रायकर एंडला आपण चर्चा करतोय. बॅटिंग करताना गुगली ओंबळे हा स्वतःला सिद्ध करावं लागेल. जी काय क्षमता आहे, जे काही कौशल्य आहे, त्याचं चांगलं सादरीकरण आज गुगली ओंबळ्यांना करावं लागेल. खोलवर टप्प्याचा असणारा बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. धावा आहे धाव फलकावरती 15, बनवायच्या आहे धावा 60, येणारे बॉल 18. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. वेळेच्या अचूकता साधता आली नाही. आता प्रति ओव्हरच्या पाठीमागे आहेत ना, त्या 20च्या सरासरीने धावा कुटायच्या आहेत आणि आता त्या दिशेने पावलं टाकणं अजिंक्य योद्धा या टीमच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. अन्यथा उशीर होऊन जाईल. गिअर आता बदलावाच लागेल या मॅच मध्ये बॅटिंग करताना अजिंक्य योद्धा या टीमला, कारण 18 बॉल 20ची गरज आणि त्याच वेळेस मात्र गोलंदाजी मार्ग वरती 22 गावातला जाधव उमरी गावचा पहिला बायकर मॅन ऋषी जाधव गोलंदाजी मार्ग वरती. षटक क्रमांक 3 साठी बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय. मंगेश शिर्के यांच्याकडे क्षमता आहे, कौशल्य चांगलं आहे. मंगेश शिर्के यांचं आक्रमण आता सुरू झालंय. फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट. तुमच्या खेळाचं स्वरूप हे तात्पुरतं असू शकतं, परंतु तुमचं कौशल्य कायम स्वरूपी तुमच्या सोबत असतं हे दाखवून दिलं मंगेश शिर्के यांनी या बॉलच्या पाठीमागे. आणि ऋषी जाधवचा बॉल पाठवला सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6. येतो या बॉल वरती षटकार. फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, कर ले आज खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. आणि आज स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल, चांगला खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. मंगेश शिर्के यांच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. धावसंख्या 21. बॅकफूट वरती गेले, त्यानंतर पंच केलाय आणि डीप कव्हरला चांगला झेल पकडलाय मंगेश शिर्के माघारी. आणि झेल कुणी पकडलाय तर गांजे गावचे शिवा चिकणे यांनी कॅच पकडलाय. शिवा चिकणे डीप कव्हरला चांगला कॅच पकडलाय. 40+ खेळाडू आहेत आणि पहा काय कॅच पकडलाय शिवा चिकणे यांनी. चांगला झेल पकडलाय. हा अनुभव होता शिवा चिकणे यांचा. मोठा धक्का लागला, असं वाटलं होतं की मंगेश शिर्के आज या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतील. मोठा फटका आला होता. हाही फटका चांगला होता, फक्त लांबी थोडीशी कमी पडली. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी विलास सकपाळ अर्थात कॅलिस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. महाते गावचे कॅलिस मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. कॅलिसकडे क्षमता आहे. मंगेश शिर्के कॅलिस हे अनुभवी खेळाडू असणारे, अजिंक्य योद्धाकडे हे असणारे खेळाडू आहेत. ऋषी जाधव एक युवा ऑलराऊंडर गोलंदाजी मार्कवरतून. टप्पा पडल्यानंतर थायपॅडला भेदणारा बॉल आणि या बॉलच्या पाठीमागे मिळेल ती फक्त एक सिंगल धाव. ऋषी जाधव यांनी जोमाने कमबॅक केलं, परंतु एका बाजूला आज कॅलिस नावाप्रमाणे त्यांनाही बॅटिंग करावी लागेल, कारण हीच ती वेळ आहे जिथे चांगला खेळ करायचा आहे. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल. पंचांनी सांगितलं की हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. वाईड आहे, दिशाहीन आहे, 1 फ्रॉम दी ओव्हर आहे असं पंचांनी या ठिकाणी ऋषी जाधव यांना काही सूचना दिल्या. पुन्हा एकदा ऋषी जाधव तयार. 3 बॉल टाकलेले आहेत. 3 बॉल त्यांना हाताळायचे आहेत. स्ट्रायकर एंडला बॅटिंग करताना कॅलिस. वेळेच्या अचूकता फार महत्वाचा घटक होता. वेगाने हा बॉल टाकला होता आणि त्या बॉलला प्रतिउत्तर देताना अवघी एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. एका धावेने धावफलक पुढे चाललंय खरं, परंतु आता हे जर गणित सोडवायचं असेल ना 75 धावांचं, तर मात्र आता सूत्र जे आहे ना ते चौकार षटकाराचं त्याचं अवलंबन करावं लागेल, तरच हे धावसंख्येचं गुणोत्तर सोडवता येईल.
अजिंक्य योद्धाज या टीमला. जर तर स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये गुगली ओंबळे तयार. निश्चित या बॉलच्या पाठीमागे पंच काय सांगतील. आणि हा डॉट बॉल आहे. पंचांनी कोणती हालचाल केली नाहीये. एक सिंगल धाव आहे डिक्लेअरची पाठीमागच्या बाजूला, ती आपण स्कोअर बोर्ड मध्ये ऍड करूया. धाव संख्या 25 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. अजूनही 50 धावांचं लक्ष बाकी आहे. आणि आता येणारे बॉल 13 आहेत. अशक्य अशा गोष्टी जीवनामध्ये कोणत्याच नसतात, फक्त तुमच्या प्रयत्नांची उंची ही मोठी असली पाहिजे. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल, कोणतीही धाव याही बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये. आता 12 बॉल, 50 धावांची गरज विजयासाठी आहे. आता प्रति षटकाच्या पाठीमागे 25 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे 12 बॉल मध्ये 8 बाहेर मारायच्या आहेत अजिंक्य योद्धाच्या फलंदाजांना. निश्चित मैदानाच्या आतमध्ये प्रवीण पार्टे आणि प्रताप शेलार यांच्यामध्ये काही ना काहीतरी चर्चा होते. षटक क्रमांक 4 कुणाला बोलवायचं, आणि किंबहुना आपण चर्चा करतो ना की इथून पुढे आता 12 बॉल 50 ची गरज आहे. घायल तो या हर परिंदा है, लेकिन जो फिर से उड़ सका ना वही यहाँ पर जिंदा है. प्रत्येकाच्या जीवनामध्ये रोज काही ना काहीतरी अडचणी आहेत, परंतु अडचणीतून आज मार्ग काढावा लागेल. परिस्थितीला शरण जाऊन चालणार नाही, तर अजिंक्य योद्धाजला परिस्थितीवरती मात करावी लागेल. पर्याय निवडलाय ओव्हर नंबर 4 शेलार चॅलेंजरने. बिवडी गावचे ऑलराऊंडर खेळाडू हर्षल खराडे. फटका चांगला खेळलाय, सबसे हटके 100% बॉलला पाठवलंय सीमा पार. बॅट्समन आहेत विलास सकपाळ, महाते आहे त्यांचं गाव. बॉल सीमा पार, षटकार. कॅलिस यांचा एक दमदार फटका सीमारेषेच्या पलीकडे चालला. बॅटचा फेस अखेरकार ओपन केला आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी. आता 7 बाहेर मारायचे आहेत या मॅच मध्ये. एक आलाय शरीरापासून दूर ठेवलेला बॉल. पंचांनी सांगितलं की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. हर्षल खराडे थोडेसे प्रेशर मध्ये आले, कारण पहिला बॉल महागडा टाकलेला आहे. परंतु एक चांगले ऑलराऊंडर भिवडी गावचे अशी त्यांची ख्याती आहे. परंतु समोर अनुभवी ऑलराऊंडर कॅलिस. कॅलिस यांनी समोरच्या बाजूला खेळलाय बॉल. सुनील गोळे यांचा प्रयत्न पडेला पुरा. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6. मॅच जिवंत ठेवणारा आलाय कॅलिस यांच्या बॅट मधून हा षटकार. अनुभव हा तुमचा सर्वोत्तम गुरु असतो. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये अनुभवाची शिदोरी खोलताना महाते गावचा विलास सकपाळ. कॅलिस मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतायत. आता 6 बाहेर मारायचे आहेत आणि बॉल किती शिल्लक आहेत, तर आता 10 बॉल. म्हणजे या मॅच मध्ये अजूनही आशा पल्लवित आहेत अजिंक्य योद्धाज या टीमच्या. हर्षल खराडे यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. एंड बदललाय आता. ओव्हर द विकेट, खोलवर टप्प्याचा बॉल. आणि ओव्हर द विकेट ज्यावेळेस आले ना हर्षल खराडे, त्यावेळेस मात्र प्रभावशाली बॉल टाकलाय. एक सिंगल मिळेल खरी, परंतु धावा धावफलकावरती किती आहेत? 39 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 3 बॉलचा खेळ या मॅच मध्ये बाकी आहे. या ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये कॅलिस 5 बॉल 14 वरती बॅटिंग करतायत. षटकातले शेवटचे 3 बॉल. हर्षल खराडे पुन्हा तयार. दिशा फक्त दिले या बॉलला. एक सिंगल धाव वेगाने टाकलेला बॉल हर्षल खराडे यांनी. इथून पुढे आता 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आपण चर्चा केली की आता इथून पुढे 6 बाहेर मारायचे आहेत, ज्याची आपण चर्चा केली. बॉल शिल्लक आहेत आता 8. विलास कॅलिस तयार. कमी गतीचा बॉल. बॉल वरतून बोट फिरवली, चांगला बॉल टाकला. कमी गतीचा बॉलचा वेग काढून घेतला. एक सिंगल धाव आली. एका बाजूला गुगली मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. 7 बॉल 11 वरती बॅटिंग करतायत. शेवटचा बॉल शेष आहे. या मॅच मध्ये अशा पल्लवी ठेवायची असेल तर हा बॉल सीमा पार पाठवावा लागेल आणि हा बॉल हर्षल खराडे यांना चांगला टाकावा लागेल.
प्रयत्न केले परंतु बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. आता शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी बनवायचे आहे धावा. इथून पुढे आता 33 धावा. 6 बॉल 33 लक्ष या मॅच मध्ये बाकी आहे. आता प्रत्येक बॉल सीमा पार कसा जाईल ना याचाच प्रयत्न अजिंक्य योद्धाज या टीमला करावा लागेल, कारण इथून पुढे 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत धावा 33. हे समीकरण बाकी आहे. 6-33 चा थरार मैदानाच्या आतमध्ये. गुगली आणि कॅलिस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. शेवटच्या 6 बॉलसाठी आता गोलंदाजी मार्गवरती केलाय बदल आणि या षटकासाठी आता ज्यांना बोलवलंय ओव्हर नंबर 5 साठी वालुद गावचे बाबा गोलंदाजी मार्गवरती आलेले आहे. षटक क्रमांक 5 साठी 6 बॉल 33. 6 बॉल 33 ची मॅच आणि या बॉल वरती पकडला हर्षल खराडे यांनी चांगला कॅच. असं वाटलं होतं की आता बॉल सीमारेषा पलीकडे जातोय की काय, परंतु कॅलिश यांचा फटका फसला. बॅटचा फेस जास्तीचा ओपन झाला आणि बॉल हवेत उभा राहिला. बाकीचं काम हर्षल खराडे यांनी सीमारेषेलगत चोख केलं. बॉल त्यांच्या हातामध्ये विसवला. लांबी थोडीशी कमी पडली. आता 5 बॉल 33 ची गरज आहे. जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आता नशीबवादी मैदानाच्या आतमध्ये होईल, कारण एका बाजूला 5 बॉल 33 ची गरज, एका बाजूला आता शेलार चॅलेंजरने हा सामना कंट्रोल केलाय आणि मॅच वरची पकड मजबूत केलेली आहे. 5 बॉल आता 33 ची गरज आहे या मॅच मध्ये. मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 तुम्ही पाहत आहात. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. पंचांनी सांगितलं की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी हर्षल मामूलकर आलेले आहेत मधल्या फळीमध्ये. आता 32 बनवायचे आहेत 5 बॉल मध्ये. म्हणजे असे काही बॉल जर आले ना तर सामना जिवंत होईल अजिंक्य योद्धाज या टीम साठी. एकच सिंगल 10व्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. हो, एकच सिंगल 10व्या बॉलच्या पाठीमागे मिळते. आता इथून पुढे आता शेवटच्या 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि आता सामना आता हळूहळू अजिंक्य योद्धा या टीम पासून आता थोडा थोडा दूर चाललेला आहे. 4 बॉल 31 ची गरज. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. पंचांनी सांगितलं दिशाही नाही. या गोष्टी प्रखरतेने टाळाव्या लागतील. 4 बॉलचा खेळ बाकी. चला यानंतर मॅच साठी तयार राहा. मॅच क्रमांक 4 यानंतर आहे भैरवनाथ वॉरियर्स आणि श्री फायटर यांच्यामध्ये ही लढत होणार आहे. तयार राहा मॅच साठी. दोन्ही संघांना विनंती आपण करूया. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही, परंतु या बॉलच्या पाठीमागे एकच सिंगल 10व्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. ज्यावेळेस अजिंक्य योद्धा या टीमने गोलंदाजी केली, ओसंडून धावा खर्च केल्या, परंतु त्याच धावांचा पाठलाग करताना धावसंख्येचं प्रलोभन ठेवता आलं नाही आणि प्रयत्न थोडेसे कमी पडले. हा दिशाहीन बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. गोलंदाज बाबा यांना व्हाईट बॉल. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. सामना निघालाय आता औपचारिकतेच्या दिशेने. बॉलची फेकी नॉन स्ट्रायकर एंडला केली जाईल. फक्त एकच 10व्या बॉलच्या पाठीमागे मिळेल, त्यापेक्षा जास्त काही मिळू शकणार नाही. आता या मॅच मध्ये बाकी आहे ती औपचारिकता. धावसंख्या 48. 75 धावांचं प्रतिउत्तर देताना आणि या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये कोणतीही धाव. आला तो निर्धाव बॉल. आता शेवटचा बॉल बाकी आहे.
चला दोन्ही संघाने यानंतर आपण विनंती करत आहोत भैरवनाथ वॉरियर्स आणि श्री फायटर्स आपण तयार राहा. लगेच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं याची आपण दक्षता घ्या. आणि या मॅचचा हा शेवटचा बॉल आणि सामना जिंकलेला आहे शिलार चॅलेंजर या टीमने. अजिंक्य योद्धा या टीमला आपण देऊया पुढील मॅचसाठी शुभेच्छा. आणि या ठिकाणी या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण अनाउन्स करूया. या मॅच मध्ये ज्यांनी केलाय दमदार खेळ अशा खेळाडूला दिला जाईल आता प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार. संपूर्ण आपण या मॅचचा आढावा घेऊया आणि पाहूया की या मॅच मध्ये कुणी चांगला खेळ केलाय. आणि त्यांना दिला जाईल हा सामनावीराचा पुरस्कार, स्मार्ट वॉच आणि आहे इस्त्री. या दोन गोष्टी आता प्रदान केल्या जातील. सोळा बॉल मध्ये 37 धावांचा झुंजार खेळ करणारे, गोलंदाजी करताना एक गडी गारद करणारे प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार चाललाय भिवडी गावाला. खेळाडूचं नाव आहे हर्षल खराडे. या सामनावीराचा पुरस्कार हर्षल खराडे यांना आपण प्रदान करूया. 37 धावांचा झुंजार खेळ केला हर्षल खराडे यांनी. पहिल्या बॉल पासून आक्रमण केलं आणि ते आक्रमण संघासाठी लाभदायक राहिलं. 16 बॉल खेळले, कुठल्या धावा तब्बल 37 आणि गोलंदाजी करताना तब्बल चांगली गोलंदाजी करत 16 धावा खर्च केल्या. आणि या अष्टपैलू कामगिरीसाठी आपण हर्षल खराडे यांना देऊया प्लेयर ऑफ द मॅचचा हा पुरस्कार. सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी आपण आता प्रदान करत आहोत. चंदू शेठ यांना विनंती आहे की आपल्या शुभासे चंदू शेठ हा पुरस्कार आपण हर्षल खराडे यांना प्रदान करावा. त्यांच्या शुभासे आपण हा पुरस्कार प्रदान करत आहोत. आपण हा पुरस्कार प्रदान करत आहोत हर्षल खराडे. जबरदस्त बॅटिंग हर्षल खराडे यांनी केली. पहिल्या बॉल पासून आक्रमण केलं आणि तब्बल वैयक्तिक 37 धावा हर्षल खराडे यांनी कुठल्या. आणि या खेळाचं आपण कौतुक करू. हर्षल चांगलं खेळलात. पहिल्या बॉल पासून आक्रमण तुम्ही केलं. वेगळी रणनीती आखली होती का की पहिल्या बॉल पासून आक्रमण करायचं? 74 धावाचा डोंगर तुम्ही उभा केला आणि शिलार चॅलेंजरने महत्वाची मॅच जिंकली. नक्कीच आम्ही अटॅकिंग खेळायचं ठरवलेलं, कारण की मधली एक ओव्हर जर खराब गेली ना तर खूप स्कोर कमी होतो. त्यामुळे पहिल्या बॉलपासून मारायचं ठरवलं. आणि बॅटिंग लाईनअप आमच्या 3-4 जण चांगले बॅट्समन आहेत, त्यामुळे मी बिंदास केली. क्या बात आहे. खूप सारे शुभेच्छा होते हर्षल खराडे ज्यांना मिळाला सामनावीराचा पुरस्कार.